बीड जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, बीड हा जिल्हा अनेक साधू संत, महात्मे आणि महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे पाहण्याचा आनंद घेता येईल। ऊसतोड कामगार जिल्हा म्हणून बीड या जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे। बीड हा जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये येतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील बीड या जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, नायगाव मयूर अभयारण्य। मित्रांनो, नायगाव मयूर अभयारण्य हे बीड जिल्ह्यात पाटोदा या तालुक्यात आहे। भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर यासाठी नायगाव हे अभयारण्य प्रसिद्ध आहे। बीड शहरापासून नायगाव हे अभयारण्य 25 किलोमीटर इतक्या अंतरावर नायगाव या गावाच्या परिसरामध्ये आहे। 1994 मध्ये शासनाने या अभयारण्याला मान्यता दिली। मयूर अभयारण्यामध्ये साधारणतः 10 ते 12 हजार मोरांची संख्या आहे। या अभयारण्यात मोरांसह तरस, लांडगे, कोल्हे, रानससे, काळवीट, हरिण, मुंगूस असे अनेक प्राणी देखील आहेत। नंबर 9, खंडोबा मंदिर। खंडोबा मंदिर हे ठिकाण बीडमधील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या प्राचीन ठिकाणांपैकी एक आहे। हे मंदिर बीड शहरापासून साधारणतः 4 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। बीडमधील पूर्वेकडील टेकड्यावर स्थित असणारे हे मंदिर महादाजी सिंधिया यांनी 18व्या शतकात बांधले होते। खंडोबा मंदिर हे ठिकाण प्रत्येक स्थापत्यप्रेमींसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे। नंबर 8, बिंदुसरा नदीचा किनारा। बीड शहराच्या हद्दीत असणारी बिंदुसरा ही नदी अनेक निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे। शनिवार व रविवारच्या सुट्टीचा वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात। बिंदुसरा या नदीच्या किनाऱ्यावर बसून तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळेल। बीडमधील बरेच पर्यटक सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळेस या ठिकाणी गर्दी करत असतात। या नदीच्या जवळ असणाऱ्या बिंदुसरा या धरणाला देखील तुम्ही भेट देऊ शकता। नंबर 7, सौताडा धबधबा। सौताडा धबधबा हा बीडमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे। सौताडा हा धबधबा विंचरणा नदीवरील प्रसिद्ध धबधबा असून हा धबधबा बीडमधील पाटोदा या तालुक्यात सौताडा गावात आहे। हा धबधबा 2000 ते 2500 फुटावरून खाली झेपावतो। सौताडा धबधब्याच्या परिसरामध्ये भगवान रामेश्वराचे एक प्रसिद्ध मंदिर आहे। श्रावण महिन्यात मंदिराबरोबर धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी देखील बरेच पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात। हा धबधबा बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील लोकांना आकर्षित करणारे हे ठिकाण दोन्ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। नंबर 6, हजरत शहंशाह दर्गा। हजरत शहंशाह दर्गा हे 14व्या शतकात मोहम्मद बिन तुगलक यांच्या काळात असलेले सुफी संत हजरत शहंशाह यांना समर्पित आहे। बीड आणि बीडच्या जवळपास असणाऱ्या अनेक मुस्लिम भक्तांचे हे धार्मिक स्थळ आहे। या दर्गाची स्थापना ही 1385 ते 1840 पर्यंत विविध काळात करण्यात आली। बीड शहरापासून ही दर्गा 10 मिनिटाच्या अंतरावर म्हणजेच फक्त 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 5, योगेश्वरी माता मंदिर। योगेश्वरी माता मंदिर हे बीड जिल्ह्यात अंबाजोगाई या तालुक्यात आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी वाणींची सप्तसंगी देवी ही अर्धेपीठ आहे। देवी योगेश्वरी साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप आहे। ही देवी अंबाजोगाई या ठिकाणी वास्तव्यास आहे। योगेश्वरी हे एक शक्तिपीठ असल्यामुळे या मंदिराला तीर्थस्नानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। बीड या शहरापासून हे मंदिर 95 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 4, आद्यकवी मुकुंदराज महाराज मठ। मुकुंदराज महाराज हे मराठीतील सुरुवातीच्या साहित्यिक कवींपैकी एक होते। योगेश्वरी या मंदिरापासून 5 किलोमीटर एवढ्या अंतरावर अंबाजोगाई येथे मुकुंदराज महाराजांची समाधी आहे। मुकुंदराज यांनी मराठी भाषेतील पहिले पुस्तक विवेक सिंधू हे लिहिले आहे। त्यांनी हा आद्यग्रंथ बीड जिल्ह्यात अंबाजोगाई या त्यांच्या राहत्या घरी लिहिला होता। नंबर 3, भुईकोट किल्ला धारूर। बालाघाटाच्या रांगांमध्ये वसलेला किल्ले धारूर हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे। धारूर हा किल्ला भुईकोट, गडकोट आणि गिरीकोट प्रकारातील किल्ला आहे। या किल्ल्याचा एक भाग भूभाग असून बाकी तिन्ही बाजूनी दऱ्या व डोंगर आहेत। धारूर हा किल्ला बीड शहरापासून 58 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। महाराष्ट्रातील बरेच इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। नंबर 2, कंकालेश्वर मंदिर। कंकालेश्वर मंदिर हे बीड जिल्ह्यात सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे। हे मंदिर 84 मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले आहे। कंकालेश्वर हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। पाण्याच्या मधोमध बांधलेले हे मंदिर महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना आकर्षित करते। या मंदिराच्या सभा मंडपामध्ये अनेक दगडांनी बांधलेले खांब व अनेक प्राचीन प्रकारच्या मूर्त्या आहेत। या ठिकाणी आपल्याला गंगादेवी मंदिर, भवानी मंदिर, श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीकृष्ण मंदिर अशा अनेक देवतांचे दर्शन घेता येईल। नंबर 1, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग। परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे। परळी वैजनाथ हे बीडमधील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे। परळी वैजनाथ या मंदिराचा इतिहास सांगतो की राणी अहिल्यादेवी यांनी इसवी सन 1700च्या दशकात या मंदिराचा जीर्णोद्धार केला। परळी वैजनाथ या मंदिरामध्ये 12 महिने भक्तांची गर्दी असते। बीड शहरापासून हे मंदिर साधारणतः 93 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, ही होती बीड जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे।
या 10 पर्यटन स्थळांव्यतिरिक्त बीडमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्याचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये केलेला नाही। तुम्ही बीडमधील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।